आज वाचन दिन पाळला जात आहे आणि आपण पाहू शकतो पुणेकर शहरातल्या ठिकठिकाणी अशा पद्धतीने एकत्र येत वाचन करताना आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः चंद्रकांत दादा पाटील सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतात। त्यासोबतच कसब्याचे आमदार हेमंत रासने हे सुद्धा कसब्यातील तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ जी वाचन संस्कृती आहे ती अधिक सक्षम व्हावी या दृष्टिकोनातून अशा पद्धतीची ही मोहीम या ठिकाणी राबवली जात आहे। आणि स्वतः चंद्रकांत दादा पाटील या ठिकाणी आपण पाहू शकतो रघुनाथ माशेलकर यांचं पुस्तक ते वाचतायत आणि ही वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी अशा पद्धतीची मोहीम राबवली जाते। दादा, या मोहिमेमध्ये तुम्ही सहभागी होताय, स्वतः पुस्तक वाचन या ठिकाणी करताना दिसतायत। अधिक ही मोहीम सक्षम व्हावी, वाचन संस्कृती सक्षम व्हावी यासाठी अशा पद्धतीची मोहीम राबवली जाते। ऑलरेडी या अगोदरच माझी स्वतःची कोल्हापूर 3 आणि कोथरूड 3 6 फिरती वाचनालय आहेत। प्रत्येक गाडी जी माझी आहे त्याच्यामध्ये 10,000 पुस्तकं आहेत, 60,000 पुस्तकाचा मालक आहे मी। आणि प्रत्येक गाडीवर 3,000 मेंबर आहेत, कारण डिपॉझिट नसतं, फी नसते। त्याचे दिवस ठरलेले आहेत, त्याच्या वेळा ठरलेल्या आहेत, त्याची ठिकाणं ठरलेले आहेत। लोक गाडी पोचण्यापूर्वी 3-4 संख्येने लाईन लावून उभे असतात। त्यामुळे माझं म्हणणं आहे की पुस्तकं वाचण्याबद्दलचं वेळ ह्या समाजातलं कमी झालेलं नाही। ते कमी झालं तर फार प्रॉब्लेम येईल, कारण बुद्धी जी माणसाने परमेश्वराने निर्माण केली त्याच्या शरीरात, त्याच्यामध्ये फिलिंग करायला लागेल। तर ते फिलिंग प्रत्यक्ष अनुभव, पुस्तकं वाचन, गाणं ऐकणं, नाटक बघणं, सिनेमा बघणं, याच्यातून ती बुद्धी समृद्ध होत असते। आणि त्यामुळे हा जो NBTने नॅशनल बुक ट्रस्टने गेल्या वर्षीपासून पुण्यामध्ये एक्झरसाइज केलेला आहे, एक अतिशय चांगला कार्यक्रम आखला आहे, अतिशय अभिनंदनीय। त्यात त्यांनी व्हरायटी ऑफ प्रोग्राम केले। आज गेल्या वर्षी होतं, आज त्यांनी 12 ते 1 शांतता पुणेकर वाचतायत असा उपक्रम दिला। हजारो ठिकाणी लोक वाचतायत, कोणी रिक्षात वाचताय, कोणी पोलीस स्टेशन वाचताय, कोणी विद्यापीठात वाचताय, कोणी कॉलेजमध्ये वाचताय। हजारो लोक आज पुस्तक वाचतील। पुस्तकाची वाचनाची आवड निर्माण करणं हा त्यातला उद्देश आहे। दादा, या सगळ्या मोहिमेसंदर्भात सरकारच्या पातळीवर सुद्धा अजून काही गोष्टी राबवण्याची गरज आहे राज्य पातळीवरती? हा केंद्राचाच उपक्रम आहे। नॅशनल बुक ट्रस्ट NBT हा केंद्राचा ट्रस्ट आहे। एक IAS अधिकारी त्याला कमिशनर असतो, एक नॉन गव्हर्नमेंटल माणूस चेअरमन असतो। आता सैन्यातले एक कर्नल, व्हेरी स्मार्ट मॅन, मलिक हे त्याचे कमिशनर आहेत। आणि विद्यार्थी परिषदेचा माजी राष्ट्रीय अध्यक्ष, प्लेझंट माणूस, प्रचंड वाचणारा माणूस, डॉक्टर मिलिंद मराठेचा अध्यक्ष आहे। गव्हर्नमेंटची स्कीम आहे। महाराष्ट्रामध्ये 11,000 लायब्ररीज आहेत की ज्याला 400 कोटी रुपयाचं अनुदान देतो आपण। आता ह्या लायब्ररी 11,000वरून 22,000वर न्याव्यात असा प्रयत्न चालला आहे। आणि यांचं अनुदान मी मंत्री झाल्यानंतर माझ्या अंडर येत होतं कालपर्यंत। माझ्या रिजिममध्ये, माझ्या कालावधीमध्ये मी 60% अनुदान वाढवलं। माझं स्वप्न असं आहे की माझ्याकडे हेच खातं आलं तर अजून 40% अनुदान मी वाढवेन, कारण छोट्या गावामध्ये ड कॅटेगरीतल्या लायब्ररीला 50,000 देतो। एक माणूस अपॉइंट केला आणि महिन्याला 4,000 देते, 48,000 जातो। पुस्तकं कधी खरेदी करणार? प्लस जिल्हा नियोजनमधून पुस्तकं त्या जिल्ह्यातल्या 400-500 लायब्ररी असतात त्यांना द्यावीत, असे काही नियम मी करणार आहे। दादा, या पद्धतीने सध्याची राजकीय परिस्थिती आहे, या सगळ्या धावपळीमध्ये राजकारण्यांना, खास करून तुमच्यासारख्या नेत्यांना वाचनासाठी किती वेळ मिळतो? वेळ निघतो का? वाचन पेक्षा एकाग्रता नाही होत आहे। सारखा फोन येतो। आता मी सांगून ठेवलं की 1 तासभर फोन द्यायचा नाही। तेव्हा ना मी गाडीत बसेन त्याला 12-13 फोन आलेले असते। एकाग्रता हा मुद्दा आहे, वेळ हा कमी मुद्दा आहे, आवड हा मुद्दा आहे। आता ह्या सगळ्यातून सुद्धा देवेंद्रजी वाचतात, या सगळ्यातून सुद्धा राजेश टोपे वाचतात, सिद्धार्थ शिरोळे वाचतात। मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत शक्य आहे? काय साधारणतः, कारण अधिवेशन 16 केवळ बुक फेस्ट, पुस्तक प्रदर्शन। चला, धन्यवाद। चंद्रकांत पाटील होते ज्यांनी या सगळ्या मोहिमेमध्ये सहभागी घेतलेला आहे आणि प्रत्येकाने वाचनासाठी वेळ काढावा असं सुद्धा आवाहन चंद्रकांत पाटील यांच्याकडून केलं जाते। कॅमेरामन सुशांत राऊत, योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.